झी मराठी, चर्चा ही होणारच. नमस्कार, मी विनोद शिंगे. आज आपण आलोय कोल्हापूर जिल्ह्यात अत्यंत लक्षणीय ठरलेल्या कुंभोज जिल्हा परिषद मतदारसंघाकडे, ज्या मतदारसंघात उमेदवारीसाठी मोठ्या प्रमाणात रस्सीखेच लागली आणि रस्सीखेचीमध्ये महायुतीची उमेदवारी ज्यांनी खेचून आणली त्या सन्मती चौले आज आपल्या समेत आहेत. सन्मती चौले यांचं सामाजिक, शैक्षणिक, राजकीय कार्य उल्लेखनीय असून डॉक्टर कर्नवीर भाऊराव पाटलांच्या जन्मभूमीत आणि सत्तू भोसलेच्या कर्मभूमीत त्यांना आज भाजप पक्षाने उमेदवारी देऊन निवडणूक लढवण्याची संधी दिल्या त्या सन्मती यांनी आपल्या समेत आहेत. नमस्ते. नमस्ते. आपण कुंभोज जिल्हा परिषद निवडणूक लढवताय, नेमकं आपण जनतेला काय सांगाल? मी आता कुंभोजच्या या मतदारसंघातून कमळ या चिन्हावर जी निवडणूक लढवत आहे. भाजपच्या सर्वच आपल्या महायुतीच्या नेते मंडळींनी ज्याप्रमाणे माझ्यावर विश्वास ठेवून मला ही काम करण्याची संधी देत आहेत, त्याप्रमाणेच मला आता प्रतिसादही या 8 गावामधून मिळत आहे. आणि माझ्या समवेत असलेल्या माझ्या ह्या कुंभोज पंचायत समितीसाठी गौरी सावळी त्यांचं चिन्ह आहे धनुष्यबाण आणि अशोक माळी साहेब त्यांचं चिन्ह आहे कमळ. तर आम्हाला या सर्व उमेदवारांना तुम्ही याच ज्याप्रमाणे मला सगळ्यांनी आशीर्वाद दिलाय, मला शुभेच्छा दिल्यात, त्याचप्रमाणे मला यातून मतदान रूपी आशीर्वाद मिळू दे एवढीच मी अपेक्षा व्यक्त करते. आपली उमेदवारी घेत असताना मतदारसंघात मोठी चलढकल झाली आणि माजी आमदार महादेवरावजी महाडिक असतील, माजी आमदार प्रकाश आढळरावांनी आपली उमेदवारी जाहीर केली, त्याबद्दल आपलं नेमकं काय मत आहे? नेत्यांचा आशीर्वाद आहे आणि एक माणूस म्हणून किंवा एक चांगली व्यक्ती म्हणूनच आमची यातून निवड झालेली आहे. आपले पतिदेव सध्या जवाहर सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन आहेत, ते कुंभोजचे सरपंचही होते, आपला मुलगाही कुंभोजचा सरपंच होता. आपल्या घराण्याला एक राजकीय वारसा आहे, या वारसाप्रमाणे त्यांनी विकास कामांच्या जोरावर आपण मत मागताय का? हो, राजकीय म्हणजे कसं, आता कामं तर आम्ही भरपूर केलेलीच आहेत. या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून किंवा कारखान्याच्या माध्यमातून साहेबांनी बरीच कामं एक विश्वासानं त्यांना आवाडे साहेबांच्या मार्फत किंवा आता महाडिक साहेबांच्या मार्फत आम्हाला सगळ्यांना विश्वास ठेवून त्यांनी आम्हाला ही उमेदवारी खरं तर दिलेली आहे आणि ही आम्ही सार्थक करून दाखवणार एवढी मी तुम्हाला 100% गॅरंटी देते. कोणतंही पद आपल्याकडे नसताना 12 कोटीची विकास कामं आपण आमदार राहुल आवाडे यांच्या फंडातून कुंभोज जिल्हा परिषद मध्ये केल्यात, त्याबद्दल कुंभोजच्या मतदारांना काय सांगाल? आता ह्या मतदारसंघात कुंभोज हा मोठा गाव आहे, तर या लोकांनी हे सगळं बघून जर आपल्याकडे काही नसताना हा माणूस एवढं करू शकतो, जेव्हा आपल्याकडे पद येईल, सत्ता येईल, तेव्हा हा माणूस नक्कीच गावचा विकास करू शकतो. कुंभोजच्या सर्वसाधारण मतदारांना आणि जिल्हा परिषदेतील मतदार बंधू भगिनींना, लाडक्या बहिणींना, लाडक्या भावांना आपण काय संदेश द्या? आता भाजपची सत्ता सगळीकडे आहे. केंद्रात भाजप, राज्यात भाजप, जिल्ह्यात भाजप. आता म्हणतात तसं सगळ्यात दिल्ली पासून गल्लीपर्यंत आपल्याला भाजप मार्फत विकास करायचा आहे आणि हेच धोरण ठेवून आम्ही किंवा आपल्याला लोकांनी आम्हाला सहकार्य करायचं एवढी अपेक्षा आहे. जनतेला काय संदेश द्या? आम्हाला तुमचा सगळ्यांचा मतरूपी आशीर्वाद असू दे एवढीच मी त्यांच्याकडून अपेक्षा करते. आमदार राहुल आवाडे, माझे आमदार प्रकाश आवाडे, माझे आमदार महादेवरावजी महाडिक या सर्वांनी माझ्यावरती विश्वास ठेवून मला कुंभोज जिल्हा परिषदेची उमेदवारी दिली. आमचे पतिदेव बाबासाहेब चौले यांच्या माध्यमातून आतापर्यंत राहुल आवाडे यांनी 12 कोटीपेक्षा जास्त फंड या जिल्हा परिषद मतदारसंघासाठी दिलाय. त्यांना आमच्याकडे पद नसताना आम्ही इतकी कामं केली, जर पद असेल तर आम्ही तो फंड नक्कीच कोट्यावधी रुपयामध्ये नेऊ. त्यासाठी महायुतीच्या सर्वच उमेदवारांना विजयी कराल ही अपेक्षा आता भाजपच्या उमेदवार सन्मती चौले यांनी व्यक्त केली, त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो. विनोद शिंगेसह कॅमेरामॅन प्रमोद सपकाळ, कुंभोज.